छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते आमने सामने आलेत। आदित्य ठाकरे यांच्या विरोधात भाजपने आंदोलन केले। भाजप आंदोलकांविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने घोषणाबाजी करण्यात आली। कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज पाहायला मिळालाय। काही कार्यकर्त्यांनी पोलिसांनी ताब्यात घेतले, काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी या दरम्यान ताब्यात घेतले। आदित्य ठाकरे मुक्कामी असलेल्या हॉटेल बाहेर हा राडा झाला। एक महत्त्वाचं आपण पाहिलं असेल, आता बाहेर काय झालं अजून माझ्या कानावर थोडं थोडं येत आहे, चॅनल मधून ऐकत आहे, माझे शिवसैनिक बांधव मला सगळे सांगत आहे। पण मुख्य गोष्ट हीच आहे, आपण फरक जाणून घ्या। त्यांनी हे जे आंदोलन केलं माझ्या विरुद्ध असेल किंवा शिवसेना पक्षाच्या विरुद्ध असेल, ते ह्याचसाठी केलं कारण काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मोदी साहेब येत असताना आम्ही एक इथे आंदोलन केलं महिलांना न्याय मागण्यासाठी। परवाचा पण जो बंद होता तो राजकीय नव्हता, जो बंद आम्ही पुकारला होता। नंतर हायकोर्टाने आम्हाला सांगितलं तर आम्ही बंद मागे घेतला आणि आंदोलनं केली, पण ह्याच्यात देखील कुठेही राजकीय नव्हतं। आम्ही एका पक्षाच्या विरोधात नाही तर त्या विकृतीच्या विरोधात आंदोलन केलं होतं। आणि तुम्ही लक्षात घ्या, फरक हाच आहे, महाविकास आघाडीने विकृतीच्या विरोधात आंदोलन केलं, भाजपने विकृतीच्या बाजूला राहून आंदोलन केलं आमच्या विरोधात। खरं त्यांनी पण आमच्या आंदोलनात सहभागी व्हायला पाहिजे होतं, सोपी गोष्ट। महाराष्ट्र आणि भारत देशाच्या मनातला जो प्रश्न आहे तो आदित्य ठाकरेला विचारायला तिथे गेले होते। आदित्य ठाकरेंनी पण त्या हॉटेलमध्ये लपण्यापेक्षा, पळ काढण्यापेक्षा त्याच्यामध्ये खरंच अगर हिम्मत असती, त्याच्या चारित्र्य अगर स्वच्छ असतं, तरी बाहेर येऊन मग पोलिसांच्या प्रोटेक्शनमध्ये बाहेर या, आम्हाला काही हरकत नाही, पण बाहेर येऊन सांगायला पाहिजे होतं की दिशा सालियान प्रकरणाशी माझा काही संबंध नाही, 8 जूनला मी तिथे नव्हतो। भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीनं आंदोलन करत होती, व्यक्तिगत हेतून करत होती आणि शिवसैनिकांना राग आला, शिवसैनिक घुसले, शिवसैनिकाला जे करायचं त्यांनी केलं। पोलिसांनी भाजपची बाजू घेतली, पण हरकत नाही, पोलीस भाजप सगळे एकत्र येऊन जरी आमच्यावर आले तर शिवसैनिक पुरून उरू शकतात आणि ते पुरून उरलेले, एवढीच भूमिका। आता भाजप कशाचं आंदोलन करते आणि कुठं करते हे सुद्धा त्यांना कळत नाही। वरून आदेश आला की इथं नाचत बसायचं। आता या महाराष्ट्रामध्ये सामान्य कुटुंबातल्या महिला सुरक्षित नाहीत, त्याच्याबद्दल बोलण्याऐवजी तुम्ही कुठलं तरी असं काल्पनिक एक प्रकरण काढता आणि तिथं तुम्ही आंदोलन करता। हे भाजपच्या कार्यकर्त्याला सुद्धा कळत नाही की कसं आंदोलन करायचं आणि कशाचं करायचं नाही, त्यामुळे त्याबद्दल आपण काय बोलणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।